आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। नवनियुक्त खासदार संजय जाधव यांचा आमदार राहुल पाटील यांच्याकडून सत्कार। परभणीचे नवनियुक्त खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांचे परभणी विधानसभा सदस्य डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज दिनांक 23 जून रविवार रोजी सत्कार स्वागत करण्यात आले। यावेळी खासदार फौजा खान मॅडम, पाथरी विधानसभा सदस्य सुरेश वरपुडकर, माजी वन अधिकारी अलहाज तहसीन अहमद खान, डॉक्टर विवेक नावंदर यांच्यासह परभणी शहरातील इतर राजकीय सामाजिक व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षकांनी चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करावे। कवी गणेश शिंदे। प्रत्येक कुटुंबातील सकाळ दूध विक्रेत्याच्या आगमनाने होते। त्यावेळी दूध विक्रेता नियमित ठरल्याप्रमाणे दुधाचे माप टाकत असताना त्याकडे दूध घेणाऱ्या व्यक्तीचे लक्ष नसते। मात्र दुधाचे माप देऊन दूध विक्रेत्याकडून आगाऊची धार किती मिळते याकडे सर्वांचे लक्ष असते। अगदी त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने नियमित अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना जास्तीचे काहीतरी दिले गेले पाहिजे। म्हणजे शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रसिद्ध कवी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केले। ते सेलू शहरातील साईनाट्यगृहात दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी आज दिनांक 23 जून रविवार रोजी बोलत होते। यावेळी प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, आमदार मेघनादिदी बोर्डीकर, संतोष पाटील, रोहिदास मोगल, मनीष बोरगावकर, रमेश पौड, गुलाब ताठे, जयदत्त बावणे, डॉक्टर संजय रोडगे, रवी डासाळकर, अशोक अंभुरे, रामेश्वर राठी, राजाभाऊ देवकरसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। विद्यार्थी व पालक यांच्या प्रचंड उपस्थितीत मार्गदर्शन करताना गणेश शिंदे म्हणाले की प्रत्येकाने कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण न करता चिकित्सा करून एवढेच नव्हे तर सारारास विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे। कारण संपूर्ण जगात आपण सगळे एकमेकापेक्षा वेगळे आहोत। प्रत्येकाला आपल्यातील वेगळेपण ओळखले पाहिजे। तारतम्य ठेवून आयुष्य जगता आले पाहिजे। संकटावर मात करता आली पाहिजे। आपल्या पूर्वजांचा इतिहास तपासला तर लढणं काय आहे असे पेटून उठणं काय असते हे महाराष्ट्राच्या मातीकडून शिकावे असे भावनिक आवाहन बोलताना त्यांनी केले। कार्यक्रमाचे संयोजक आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी केले तर आभार मंजुषा सेलगावकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट दत्तराव कदम, शंकर भोंडवे, अशोक अंभुरे, अर्जुन बोरुड, गणेश काटकर, वनिता चाफेकर, गणेश चौणे, शिल्पा मंत्री, रुपाली ठाकूर, कपिल भैया फुलारी, संदीप बोकन, दत्ता तांबे, बाडू काजडे, जयसिंग शेडके, वाल्मिक खुडे, प्रकाश शेरे, पप्पू शिंदे, विठ्ठल कोकर, प्रशांत ठाकूरसह आदींनी पुढाकार घेतला। निरोगी राहण्यासाठी योगा करणे आवश्यक, पत्रकार सचिन रायपत्रीवार यांचे मत। जिंतूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 21 जून रोजी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। निरोगी आणि आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी नियमित योग करण्याची आवश्यकता आहे। योग केल्यामुळे अनेक आजार दूर राहतात। यासोबतच काही आजारावर योग पद्धती हा प्रभावी उपचार आहे। या सर्व बाबींचा विचार करून योगाचे महत्त्व माहिती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या दृष्टीने मागील 10 वर्षापासून संपूर्ण देशभरामध्ये योग दिन साजरा केला जातो। आयुष्यमान आरोग्य मंदिर पांगरी अंतर्गत याही वर्षी 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी योगाची माहिती देण्यासाठी मंचावर डॉक्टर प्राध्यापक वैद्य, तालुका समन्वयक डॉक्टर शिवप्रसाद सानप, व्यवस्थापन समिती अध्यक्ष खंडेराव बुधवंत, डॉक्टर VS दिपके, मुख्याध्यापक KC घुगे, योग शिक्षक पत्रकार सचिन रायपत्रीवार, राम रेघाटे यांनी योग दिनानिमित्त प्राणायाम योगासनाची माहिती दिली। योगाचे महत्त्व प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने जिंतूर तालुक्यातील पांगरी शाळांमध्ये सकाळी 7 ते 8 या वेळमध्ये योग प्रात्यक्षिके यशस्वी आयोजन करण्यात आले। यामध्ये विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, योगासने, वृक्षासन, तडासन, वक्रासन, सूर्यनमस्कार तर प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम भ्रमरी घेण्यात आले। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रथमेश चव्हाणवर कारवाई करण्याची मागणी। नाशिक येथील हिंदू युवा वाहिनीचे शहराध्यक्ष प्रथमेश संदीप चव्हाण या व्यक्तीने मागासवर्गीय समाजावर अशब्द वापरून पेपरच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखवून 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी धर्मविरुद्ध पोस्ट आणि या प्रकारचे पॅम्पलेट छापून
सोशल मीडियावर व्हायरल केली। यामुळे जातीय भेदभाव करून धार्मिक भावना दुखवणाऱ्या प्रथमेश चव्हाण या व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जन सरकार सामाजिक संघटना संदीप भाऊ ढगे मित्रमंडळ यांच्या वतीने पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष कुंदन ठाकूर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, अविनाश नागरे, शेख मुशरफ, देवानंद खंडागडे, रोहन पंडित, संदीप लोखंडे, सुमित गायकवाड, संजय शिंदे, वैभव हटकर, हर्षद कापुरे, प्रदीप लोखंडे, शादुल मधीकर, आकाश सूर्यवंशी, आकाश वाघमारे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।